नमस्कार. मी प्रतिभा. योग संजीवनी पदसंचलनामधला प्रकार तिसरा आज आपण पाहणार आहोत. या प्रकारामध्ये मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी या आसनाचा चांगला उपयोग होतो. स्वादुपिंडावरती ताण, दाब येऊन तिथलं इन्सुलिनची निर्मिती होते. तर आपण हे आसन कसं करायचं ते पाहूया. दोन्ही हाताची डोक्याच्या बाजूला सैलसर घडी करून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वरच्या दिशेने त्याची सैलसर घडी घ्यायची आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडून शरीराजवळ घ्या. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडून दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्या किंवा जसं जमेल तसं. सावकाश. यानंतर दोन्ही गुडघे डाव्या साईडला घ्यायचे आहेत. खाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेवढे शक्य होईल तेवढंच करायचं आहे. डाव्या साईडला घ्या. मान उजव्या साईडला, गुडघे डाव्या साईडला. उजव्या बाजूला जो ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्या. थोडा वेळ या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे. प्रयत्न करा. संथ श्वसन. जाणून घ्या स्वादुपिंडावरती ताण येतो आहे, दाब येतो आहे. सावकाश. मान सरळ. पलीकडे ठेवलेले गुडघे सरळ. सावकाश गुडघे सरळ. आता हेच आपण विरुद्ध दिशेने करणार आहोत. सावकाश दोन्ही गुडघे उजव्या साईडला खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. उजव्या बाजूला. मान डावीकडे विरुद्ध दिशेला. खूप छान. जेवढं शक्य होईल तेवढं करायचं आहे. अतिरिक्त ताण द्यायचा नाही आहे. डाव्या बाजूच्या बाजूला तिकडे खुब्याजवळ पोटाजवळ ताण जाणवतो आहे त्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन. यानंतर सावकाश. मान सरळ. पलीकडे उजवीकडे ठेवलेले गुडघे सरळ. सावकाश. दोन्ही पाय सावकाश घाचत सरळ करा. हाताची सैलसर घडी घेतलेली सरळ करा. संथ श्वसन. रिलॅक्स. हे आसन प्रत्येक साधकाने 3-3 आवर्तनं या प्रत्येक आसनाची करायची आहेत. तेव्हा तुम्हाला त्याचा लाभ होईल. धन्यवाद.